महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण विश्वाला ज्या महाराजांच्या स्वराज्याने भुरळ घातलेली आहे आणि माझं स्वराज्य माझं राज्य कसं असावं तर हे छत्रपतींच्या स्वराज्याप्रमाणे असावं हे सातत्याने आपण पाहत गेलो ऐकत गेलो। परंतु आज आपल्या या महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्र कुणाचा तर हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा, हा महाराष्ट्र कुणाचा तर सह्याद्रीचा, हा महाराष्ट्र कुणाचा तर जिजाऊंच्या संस्काराचा, हा महाराष्ट्र कुणाचा तर तुकाराम महाराजांच्या गाथेचा, अरे हा महाराष्ट्र कुणाचा तर छत्रपतींच्या मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र। पण याच मर्द मावळ्यांच्या महाराष्ट्रात माझ्या राजाच्या विषयी जे बेताल वक्तव्य केल्यात आले या संदर्भाने जर मावळे बोलत नसतील तर मला वाटतं हे चुकीचं आहे। आज नागपूरमध्ये महाल या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर उभं राहून महाराज चला ना तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो, एका कवीने फार सुंदर कविता लिहिली होती ताई आणि त्यात लिहिलं होतं राजा चला ना तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो। राजा इथं शेतकऱ्यांची परिस्थिती अशी जशी वेळामध्ये पणा आहे, 12 महिने 13 त्रिकाळ त्याच्या जीवनामध्ये उन्हाळा आहे। राजे चुकूनही बघू नका इथली परिस्थिती कशी आहे, विषासाठी पैसा नसला तर घरच्या झाडाला फाशी आहे, व्याजाने व्याज वाढत जातो तर विचारतो हप्ते का थकवतो, चला ना राज तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो। मला साधा प्रश्न पडतो की या कवीनं म्हटले की राजा तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो चला, तर याच कवीनं जर या महाराजांना जर महाराष्ट्र दाखवण्यासाठी नागपूरमध्ये आणलं असेल तर 26 तारखेला या नागपूरमध्ये महाराजांच्या विषयी काढलेले उद्गार हे महाराजांच्या कानाला सहन झाले असते का? अजिबात नाही, मग नसते झाले। मग माझा साधा प्रश्न आहे, ज्या छत्रपतींच्या विषयी एकीकडे हा कोण आहे याचं नाव धीरेंद्र शास्त्री म्हणतात, केदार साहेब मागे उभे साहेब, शास्त्री त्याला म्हटलं जातं ज्याला शास्त्राचं ज्ञान आहे, ज्याला शस्त्राचं ज्ञान आहे, परंतु ज्याला शस्त्र आणि शास्त्र हे दोनही जमत नाही त्याला शास्त्री लिहू नका। भोंदू हा शब्द अतिशय परफेक्ट लिहिलेला आहे आणि असे भोंदू हे महाराष्ट्रात येतात आणि काय म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज लढाया करून करून थकले होते, छत्रपती शिवाजी महाराज आता त्यांना लढावंसं वाटत नव्हतं। हो, जेव्हा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदर माझ्या राजमाता जिजाऊ मासाहेबांना प्रश्न विचारला आणि म्हटलं मासाहेब तुम्हाला काय करावंसं वाटते, तेव्हा माझ्या मासाहेबांनी दिलेलं उत्तर आहे, मासाहेब म्हणतात घोड्यावरती बसावं वाटते, घोड्याला दात मारावे वाटते, तरी पिंजरात फिरावं वाटते, हातामध्ये नंदी तलवार ठेवीशी वाटते आणि या मातीवर अत्याचार करणाऱ्या त्या सैतानांची मुठ्ठी सरासरा कापावीशी वाटते। या जिजाऊ महाराज मासाहेबांनी दिलेलं उत्तर मला वाटतं शिवाजी महाराज आयुष्यात कधीच थकण्याचा दावा कधीच करत नाही। यानं दुसरं विधान केलं, थकलेल्याचा विषय तर विषयच नाही महाराजांचा, यानं दुसरं विधान केलं आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की शिवाजी महाराज यांनी आपलं राज्य म्हणजेच आपला झिरेटोप हा कुणाच्या पायावर ठेवला? रामदासांच्या। अरे हा कोण रामदास स्वामी? ज्या रामदास स्वामीच्या संदर्भानं लिहिलेलं एकमेव पत्र इतिहासात उपलब्ध
शिवाजी महाराजांची आणि रामदासांची भेट होईल एवढा उल्लेख आहे. भेट झाली असा उल्लेख नाही. पुराव्यानिशी देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, हा धीरेंद्र कोनशी, हलतू फालतू सगळे आज ओपन चायले. पाय जरी तुटला असेल तरी महाराष्ट्राचा पाया तुटू देणार नाही. मी छत्रपतींचा मावळा आहे. आज इथं त्यासाठी आलेला आहे. यांना ओपन चॅलेंज आहे. तुम्ही म्हणाल ती भाषा, तुम्ही म्हणाल ते ठिकाण, तुम्ही सांगाल तिथे येऊन डिबेट करायला मी तयार आहे. तुम्ही कुणाच्या विषयी बोलता आणि सांगता की महाराजांनी जिरेटोप त्या रामदासाच्या पायावर ठेवला. अहो, या राजांनी सांगितलं जिरेटोप म्हणजे काय, तर जिरेटोप म्हणजे आमच्या मुकुटावरती शोभून दिसणारी वस्तू नव्हे, तर ती स्वराज्याचा आणि रयतेचा स्वाभिमान आहे. आणि हा स्वाभिमान माझ्या छत्रपतींनी कधीच जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पायावर ठेवला नाही, जिजाऊ साहेबांच्या पायावर ठेवला नाही. एवढंच काय, तर स्वतःचे वडील असणाऱ्या शहाजी राजांच्या पायावर सुद्धा कधी ठेवला नाही, कारण की महाराष्ट्राची अस्मिता आहे. या रामदासाच्या पायावर ठेवी. हा लंपट रामदास, ज्याला संत म्हणायचं की नाही हा सुद्धा प्रश्न आहे. तो रामदास सांगतो की इथली प्रत्येक गोष्ट तो माणूस एखादा ब्राह्मण मूर्ख जरी असेल, मी जबाबदारीने विधान करतोय, माझं नाही. बिलकुल. एखादा व्यक्ती जर ब्राह्मण असेल आणि तो ब्राह्मण मूर्ख असेल तरी तो सर्वांसाठी पवित्र आहे. त्याचे पाय धुवून पाणी पिले पाहिजे, त्याच्या पाया लागला पाहिजे. हा रामदास स्वामी, हा तोच रामदास स्वामी जो महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस हजर नव्हता. हा तोच रामदास स्वामी जेव्हा महाराजांना गरज होती तेव्हा हजर नव्हता. महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाच्या वेळेला हजर नव्हता. महाराजांच्या कोणत्याच पराक्रमाच्या एकाही ठिकाणी हा रामदास हजर नव्हता. याला स्वामी संत म्हणण्याची गरज नाही, हे सगळ्यात पहिले लक्षात घ्या. हे संत आहेत. आता काल महत्वाचं, माझ्याकडे वेळ कमी आहे. काल साहेब तो एक नवीन टाकण्या आला. अवधेश आनंद स्वरूप. दिखाव. तुम्हाला सगळ्यात पहिले एक गोष्ट सांगतो. हे जेवढे खोटे आहेत ना, याने सगळ्यांना नाव बदललं. मला सांगत पाठायचं टेन्शन नाव मी तुम्हाला विचारून राहिलो पाहिजे की नाही. हे जेवढे खोटे हे सगळे खोटे नावं बदलून डाके टाकत असतात. नावं बदलून. आता माझं नाव अक्षर आहे, मी बदलून आलो का? बदलून आलो. अतुल दादांना अतुल गुडले ते बदलून आले का? नाही आले. केदार साहेब, सुनील केदार नाव आहे, नाव बदलून आले का? नाही आले. या धीरेंद्र शास्त्रीचं नाव शास्त्री आहे नाव आहे का? एकाने चित केलं. हा होय, पण काल जो आला तो गरकर नाव कोण बदलतात हे मी सांगतो. याचा इतिहास लक्षात घ्या. कधीही गुंड्यांची संघटना, चोरट्यांची संघटना, लुटारूंची संघटना ही रजिस्टर्ड नसते. तुमच्या नागपूरमध्ये जी संघटना आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ज्याचं नाव दिलेलं आहे, ही रजिस्टर्ड नाही. आधार कार्ड रजिस्टर, पॅन कार्ड रजिस्टर, बँकेचं खातं रजिस्टर, पण हे न रजिस्टर असणारी जी काही संस्था आहे ही चोरट्यांची, गुरट्यांची, भामट्यांची, नालायकांची संघटना आहे. हे मला इथं बोलू द्या. आणि कारण या धीरेंद्र शास्त्रीने, मी त्याच्याच वक्तव्यावरती बोलतोय, या धीरेंद्र शास्त्रीने म्हटलं होतं, मैं मेरी हिंदू माता बहिणींको विनंती करतो की 4 मुलं जन्माले घाला. एक नाही होऊन राहिलं. किती? 4 मुलं जन्माले घाला आणि एक संघाला द्या. कुणाला द्या? संघाला द्या. का? तर तो राष्ट्रभक्तीचं काम करून राहिला. मध्यंतरी तुम्ही एक बातमी ऐकली असेल, केरळमध्ये एक इंजिनियर असणारा मुलगा 26 वर्षाच्या पोरानं आत्महत्या केली. आणि आत्महत्या करत असताना त्यानं 3 पानाचं मोठं पत्र लिहून ठेवलं. आणि त्या पत्रात त्यांनी सांगितलं की मी 6 वर्षाचा होतो तेव्हापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरामध्ये तिथले जे काही शिक्षक, प्रशिक्षक आणि लोक आहेत संघातले, हे माझ्यावरती लैंगिक छळ करत होते. याचा माझ्याजवळ काहीही पुरावा नाही, पण माझा मृत्यू, माझी आत्महत्या हाच पुरावा समजून यांच्यावरती कारवाई करण्यात यावी, हे त्या पोरानं लिहून ठेवलं. मग धीरेंद्र शास्त्रींना मला साधा प्रश्न आहे की आम्हाला 4 पोरं जन्माला घालायला सांगता, एक संघाला द्यायला सांगता, एक संघाला तुमच्या हौशी पूर्ण करण्यासाठी पाहिजे का? हे बिना लग्नाच्या राहतात कसे काय? हे नालायक आहे, लक्षात घ्या. आणि नालायक या शब्दाचा अर्थ तुमच्या नागपूर मधल्या 2 नेत्यांना परफेक्ट नसते. एकाचं नाव आहे देवेंद्र फडणवीस, दुसऱ्याचं नाव आहे गडकरी. या दोघांनाही परफेक्ट नसते. याचं मूळ कारण ऐकून घ्या कसं.
शिवाजी महाराजांचा अपमान होत होता तेव्हा हे नालायक बोलले का नाही? नाही. कारण यांची लायकी नाही. शिवाजी महाराजांवर ते बोलले नाही. आणि साहेब नितीन गडकरी काही बोलले नाही. तुमचे इथे RSS चे हेड मोहन भागवत एक शब्दही बोलले नाही. मला साधा प्रश्न पडतो की हे एकही व्यक्ती बोलत का नाही? आणि हे सगळेच्या सगळे या एकाच शाखेतून निघालेली सगळी पिलावळ कशी काय आहे? आणि यांच्याविषयी बोलायचं नाही असं ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला नालायकांना नालायक म्हटले पाहिजे. तुका म्हणे सत्य सांगू योग्य राग येतील ते. लोकांना राग आला तरी चालेल पण सत्य बोललं पाहिजे हे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं. आणि म्हणून महाराजांना पुन्हा पुन्हा माफी आपल्याला मागावी लागेल. महाराज तुमच्या राज्यात हे होत आहे, आम्हाला हे पावल्या जात नाही. आणि म्हणून सगळ्यांनी इथून जात असताना एक शपथ घ्या की आम्ही पुढची लढाई ही फक्त शिवाजी महाराजांच्या विचारांवर, शिवाजी महाराजांच्या कृतीवर आणि शिवाजी महाराजांच्या आदर्शावर स्वराज्य निर्माण करू. याच्या मधात कुणी आलं तरी त्याला लाथ पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, थांबणार नाही हे आपल्या सगळ्यांना इथं सांगावं लागेल. आणि म्हणून मी या धीरेंद्र शास्त्रीचा मी कालचा जो तो आनंद आहे तो नकली संत त्यांना एक विधान केलं. त्यांना काय म्हटलं? त्याला स्वतःला संत म्हणून भेटलं. शेवटचा संत कोणी असेल तर गाडगे बाबा, तुकडोजी बाबा, त्यानंतर कोणी संत नाही या देशात. एक सांगितलं आणि तो म्हणतो आंबेडकरवाद हे विष आहे. काय ज्यानं वक्तव्य केलं ना शिवाजी महाराजने कधी लढाई लढी नाही, पेशवाने लढाई लढी. पेशवा ही पदवी कधी आली याचाही अभ्यास करून घ्या म्हणा. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतरची आलेली पदवी आहे पेशवा, त्याच्या पहिलीची नाही. आणि म्हणून खोटे बोलून या देशातल्या लोकांना, आमच्या भावनांना मारण्याचं काम जरी व्यवस्था करत असेल तर आम्हाला शिवाजी महाराजांचा विचार लोकांपर्यंत घेऊन जावं लागेल. खरे मावळे तेच की जे झुकणार, वाकणार, थकणार नाही. आज या सगळ्यांचा निषेध करतो आणि जे ऐकत होते त्या स्टेजवर बसून त्यांचाही निषेध करतो आणि सगळ्यांना विनंती करतो की आपण यांचा जाहीर निषेध करून आपली भूमिका स्पष्टतेनं छत्रपतींच्या पायाजवळ ठेवली पाहिजे. हीच महाराजांना खरी मानवंदना असेल. अन्यथा महाराजांच्या अपमानामध्ये आपण सुद्धा सामील आहोत हे म्हटलं काही वावगं ठरणार नाही. आपल्या सगळ्यांना या सगळ्यांचा निषेध करायचा आहे. आम्ही या धीरेंद्र शास्त्रीचा, अशा भुरसटलेल्या विचारधारेचा, या सगळ्यांचा निषेध करतो आणि इथेच मी थांबतो. एक मिनिट आपला निषेध नोंदवा. जय जिजाऊ, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. थोड़ा फैल जाओ. ये मुंह धोने का मुंह काला करने का कार्यक्रम आहे. शास्त्रीय शब्द कुणी वापरू नये त्यांच्यासाठी. आणि जेवढेही आता या धीरेंद्रला जे कुणी सपोर्ट करणारे जे संत लोक म्हणतात त्यांचा सुद्धा आपल्याला सगळ्यांना निषेध करायचा आहे. दुःख या गोष्टीचं वाटतं की शिवरायाची जेव्हा जयंती असते, राज्याभिषेक असतो, त्यावेळेला हेच लोक जे परवाच्या दिवशी स्टेजवर बसलेले एवढ्या यांनी त्यांचा सत्कार आणि काय दाखवत असतात की आम्ही काय शिवरायांचे भक्त आहोत. पण ज्यावेळेला शिवरायांच्या बद्दल असं कुणीतरी स्टेजवर बोलताय त्यावेळेला मात्र एकाचीही हिंमत नाही झाली की त्यांनी त्याला विरोध करावा. मला असं वाटतं की अशा सर्व लोकांचा आज आम्ही निषेध करतो आणि अशा लोकांना महाराष्ट्रात कधीच प्रवेश देऊ नये. मी सुद्धा सगळ्यांना, मला सुद्धा आपल्याला जागृत व्हावं लागणार आहे. जे जे लोक रामकथेमध्ये चाललेले आहेत त्यांना सुद्धा आपल्याला जागृत करायची फार मोठी गरज आहे. कारण असे भोंदू लोक आम्हाला काय अपवाद सांगणार याचा सुद्धा लोकांनी मला असं वाटतं विचार करावा. अशा या धीरेंद्रचा निषेध निषेध निषेध, तिथे बसलेल्या सगळ्या लोकांचा निषेध निषेध निषेध. सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय. आम्ही शिवबाचे मावडे, आम्ही शिवबाचे मावडे, पांढरा जिजाऊ पाजतो. आम्ही शिवबाचे मावडे, पांढरा जिजाऊ पाजतो. रिलेशन मेंटेन कर रहे हैं. रक्तामधुनी आजही उतारी वाजते. जिंकू उतारा ही दिशा, जिंकू
मुर्दाबाद